नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. चला. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती, जाना त्या निश्चिंती देव नाही, भाडे करी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही. देव पूजेवरी ठेवून या मन, पाषाण पाषाण पूजी लोभे. तुका म्हणे फळ चिंतिती आदर, लाघव हे चार शिंदळीचे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये जे परमेश्वराची भक्ती करणारे आहेत, जे स्वतःला भक्त म्हणून घेणारे आहेत, वैष्णव म्हणून घेणारे आहेत, तर अशांना त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून उपदेश करत आहेत. तुकोबाराय म्हणतात की आपण जी भक्ती करत असतो, आपण जो परमार्थ करत असतो, तर त्या भक्ती मागे, त्या परमार्थामागे काहीतरी स्वार्थ आपला हा दडलेला असतो. म्हणजेच तुमची आमची जी काही भक्ती असते, तर सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपली भक्ती ही सकाम भक्ती असते. काहीतरी कामना ठेवून केल्या जाणाऱ्या भक्तीला सकाम भक्ती म्हटल्या जातं. आणि तेच तुकोबाराय सांगतायत की एखादा व्यक्ती जर परमेश्वराची भक्ती करत असताना त्या भक्तीच्या बदल्यामध्ये त्याला जर काही अपेक्षा असेल, तर त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती, जाना त्या निश्चिंती देव नाही. तुकोबाराय म्हणतात की देवाची भक्तीच्या बदल्यामध्ये जर एखादा वृत्ती या शब्दाचा अर्थ केला, जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी वतनदाऱ्या असायच्या, आहे का नाही, की जे राजे लोक असायचे, तर ते राजे लोक वतनदारांना त्या ठिकाणी काही गावं वाटून द्यायचे, किंवा एवढ्या गावांमध्ये जो काही कर वसूल होईल तर त्याच्यावर तुमचं घरदार बाकी सगळ्या गोष्टी चालतील, तर त्याला वतनदारी असं म्हटलं जायचं. तर तुकोबाराय म्हणतात की देवाच्या भक्तीच्या बदल्यामध्ये जर आपल्याला वाटत असेल की वृत्ती या शब्दाचा अर्थ केला वतनदारी, आपल्याला वतनदारी प्राप्त व्हावी, त्याचप्रमाणे भूमी राज्य प्राप्त व्हावं, आणि द्रव्य प्राप्त व्हावं, अशी जर आपण इच्छा करत असू, तर महाराज म्हणतात की अशी इच्छा ठेवून जो भक्ती करतो, तर त्याला देवाची प्राप्ती कधीच होत नाही. बघा, मग तुम्ही म्हणाल की तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात
की कोणतीच कामना ठेवून देवाची भक्ती करायची नाही. मग कोणतीच कामना न ठेवता जर देवाची भक्ती करायची म्हटली तर महाराज 2 वेळचं खायला तर लागेल की नाही. बिना खाल्ल्याचं त्या ठिकाणी भजन होईल का. अहो संत रविदास होते, नाव ऐकलंय. तर संत रविदास त्यांचा स्वभाव असा होता की सकाळी उठले, स्नान झालं रे झालं की पहिले त्यांना खायला लागायचं. काय कुणीतरी एका व्यक्तीने त्यांना प्रश्न केला, म्हटले अहो रविदासजी, तुम्ही स्वतःला साधू म्हणून घेता, संत म्हणून घेता, अहो कधी उठल्या उठल्या स्नान झालं की कोणी जेवायला बसतं का. अहो थोडी देवाची पूजा केली पाहिजे, देवळात गेलं पाहिजे, दर्शन केले पाहिजे. त्यावेळेस रविदासांनी सांगितलं, म्हटले अरे बाबा, मी माझ्या देवाला सांगितलेलं आहे. म्हटले काय, की भूके पेट भजन नाही होत गोपाला. की देवा, अरे बापा उपाशी राहून भजन काही होत नाही. पहिले पोटात असलं मग म्हटले भजन चांगलं होतं, आहे की नाही. मग तसं तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात की भक्ती करून त्या ठिकाणी भूमी मागायची नाही, वतनदारी मागायची नाही, त्याचप्रमाणे राज्य अपेक्षा ठेवायची नाही, द्रव्याचीही अपेक्षा ठेवायची नाही. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगू राहिले खरंय, पण हे आम्ही आमच्या मनाचं सांगतो का. हे तुकोबारायांची ही वाणी आहे. पण व्यवहारामध्ये व्यावहारिक दृष्टीने आपण पाहिलं तर एखादा कोणी साधू जरी असला आणि त्याला भजन करायचं म्हटल्यानंतर कुठेतरी एखादी भूमी लागते, है की नाही. अहो आपल्या गावाचं भाग्य की डॉक्टर शेषराव राजपूत, अंबिकाताई व त्यांचा जो परिवार आहे. आता बाबांचा जो स्वभाव होता मूलतः त्यांनी संपूर्ण भारताची भ्रमंती केली. कशी केली, पायी केली. मग पायी भ्रमंती 7 वर्ष 20 दिवस पायी फिरले. मग एवढी भारताच्या कान्या कोपऱ्यामध्ये ज्यावेळेस फिरत असताना त्यांना कुठे अशी जागा मिळाली नसेल का. बाबा सांगतात की एक असा आश्रम होता की ज्या आश्रमाला 1000 एकर जमीन होती. किती, 1000 एकर जमीन होती. आता बँक बॅलन्स काय असेल ते त्याला माहित. तर प्रत्येक महिन्याला त्या आश्रमामध्ये अशा चांदीच्या पोतड्या, आपल्या पिठाच्या गोण्या कशा असतात तर तेवढ्या चांदीच्या पोतड्या दान मध्ये यायच्या. लोक एवढं दान करायचे. आणि मग त्या आश्रमाचं मठाधिपती पद तिथले जे स्वामीजी होते ते म्हणत, महाराज तुम्ही बसा. आम्ही फक्कड जीवन आमचं. म्हटलं बाबा या उपाधीत आपल्याला पडायचं नाही. तिथून महाराजांनी म्हणलं, दुसऱ्या दिवशी रात्रीच गायब. काय की नको या उपाधीमध्ये. पण सांगायचं तात्पर्य हे आहे की सर्व साधना करत असताना, फिरत असताना त्यांना कित्येक जागा मिळाल्या असत्या, काही झालं असतं. पण एक या भूमीची पुण्याई म्हणावी लागेल. तुमचं त्या ठिकाणी काहीतरी पुण्य उदयाला यायचं असेल असं म्हणावं लागेल. म्हणून साधूला, नाही तर शक्यतो साधू कुठेही थांबत नाही, ते फिरस्तीच राहतात. मग आता बाबांना कधी कधी बोलता बोलता बाबा म्हणतात, अरे आपण एवढा विचार कुठं केला होता. आपली एक झोपडी होती आणि त्या झोपडीचं एवढे मोठं हे होईल, आपण कधी स्वप्नात विचार केलता का. नाही. पण ही भगवंताची कृपा आहे. जर त्या ठिकाणी आश्रम झाला नसता, पहिली गोष्ट भूमीच नसती,
तर बाबा इथं राहिले असते का? नसते राहिले. जर नसते राहिले तर आश्रम झाला असता का? नसता झाला. जर आश्रमच झाला नसता तर इथं विद्यार्थी शिकले असते का? नसते शिकले. जर आश्रमच नसता तर अन्नदान झालं असतं का? कोणतीच क्रिया त्या ठिकाणी होऊ शकली नसती. मग साधं भजन कीर्तन जरी करायचं असलं, आता दररोज आम्ही तुमच्या शेतात आलो आणि बसलो तिथं भजन कीर्तन करत हरे रामा हरे कृष्णा करत बसलो, तुम्ही काय म्हणसाल, काय बाबा हे महाराज उठलं सुटलं येतंय आपल्या शेतात आणि डोकं कीर करून टाकते, असं म्हणलं असतं की नाही? म्हणलं असतं की नाही? अहो, एक दिवस नसतं म्हणलं, 2 दिवस नसतं म्हणलं, वर्षभर नसतं म्हणलं, पण केव्हा ना केव्हा तर म्हटलं असतं की नाही? अहो, तुम्ही नाही म्हणणार पण कोणीतरी का होईना म्हणेल की नाही? मग सामान्यतः मला हे सांगायचंय की साधं भजन कीर्तन पूजन जरी आपल्याला करायचं असेल तरी सुद्धा स्वतःची जागा लागते, सर्व गोष्टी लागतात आणि त्याच्यासाठी लागतो पैसा. अहो, द्रव्यच नसेल, पैसाच नसेल तर काही होऊ शकतं का? नाही होऊ शकत. आता एवढे मोठे आश्रम चालतात तर हे सहज चालतात का? नाही. कारण त्याच्या मागे रात्रंदिवस जे बाबा फिरतात, कार्यक्रम करतात, भक्तांच्या प्रेमातून जे काही फुलनं फुलाची पाकळी मिळते त्याच्यावर हे सर्व चालत असतं. पण त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी कष्ट करावे लागतात की नाही? मग तुकोबाराय म्हणतात की आपण परमार्थ करत असताना आता द्रव्य हे व्यवहारासाठी लागतं हे मान्य आहे, पण तुकोबाराय काय म्हणतात की परमार्थासाठी जे द्रव्य तुम्हाला मिळालं ते जर तुम्ही परमार्थासाठी लावलं तर त्याच्यामध्ये दूषण येत नाही. संसारासाठी तुम्ही द्रव्य मिळवलं, प्रपंचासाठी पैसा लागतोच, तर प्रपंचासाठी तुम्ही द्रव्य मिळवलं आणि ते प्रपंचाला लावलं तर त्याच्यामध्ये दूषण येत नाही. पण परमार्थाच्या नावावर तुम्ही द्रव्य जमा केलं आणि ते जर प्रपंचाला लावलं तर मात्र त्याच्यामध्ये दोष निर्माण होतो. एखाद्या वेळेस प्रपंचातलं परमार्थाला लावलं तर दोष होणार नाही, पण परमार्थाच्या नावावर तुम्ही ते जमा केलं आणि ते जर संसाराला लावत बसले तर महाराज म्हणतात हे बरोबर नाही. आणि मग तेच तुकोबारायांना सांगायचंय. तुकोबाराय म्हणतात की देवाची भक्ती करून जर एखादा वतनदारी भूमी राज्य आणि द्रव्य त्या ठिकाणी मिळवत असेल, कोणाच्या नावाखाली? देवाच्या नावाखाली, तसा जो खरा भक्त आहे तर त्याच्या अंतःकरणामध्ये कशाचीच इच्छा नसते. पहा, रामायणामध्ये ज्यावेळेस भगवान श्री रामचंद्राला भरतजी भेटायला आले तर भरतजी भेटायला आल्यानंतर भगवान श्री रामचंद्राने म्हटलं, भरत अरे काहीतरी माग बाबा. तर त्यावेळेस भरतजींनी सांगितलं, देवा माझी तुमच्याकडे काहीही मागण्याची इच्छा नाही. अर्थ न धर्म न काम रुची गतीन चहवू निर्वाण. देवा मला अर्थ नको, मला धर्म नको. पहा, म्हटले का नको म्हटलं तर भरतजी सांगतात की ज्या अर्थामुळे, ज्या पैशामुळे माझ्यापासून भगवान श्री राम दूर जातात
तर असं अर्थ मला नको म्हटले. कारण कैकेयीने जो एवढा प्रपंच रचला, एवढे कटकारस्थान रचले, हे केवळ आणि केवळ कशासाठी झालं? फक्त भरताला राज्य प्राप्त व्हावं याच्यासाठी झालं. आणि तेच भरत सांगतात, देवा अरे ज्या धनामुळे, ज्या अर्थामुळे देव माझ्यापासून दूर जात असेल ना, तर असा अर्थ मला नकोय. म्हणून म्हणतात, अर्थ न धर्म न काम रुची, गती न चहऊ निर्वाण. न मला अर्थामध्ये रुची आहे, न धर्मामध्ये रुची आहे, नंतर न काही कामनेमध्ये मला त्या ठिकाणी तुझ्याकडून देवा काही नको. एवढंच नाही तर म्हणता गतीन चहऊ निर्वाण, की मला मोक्ष सुद्धा नको. मग म्हटले काय पाहिजे भरता? तर म्हणता जन्म जन्म रती रामपद, यह वरदान आन. गोस्वामी तुलसीदासजी लिहितात की भरतजी राम प्रभूला म्हणतात, देवा की जन्म जन्म रती, म्हटले कुठे? तर रामपद, की आम्हाला जन्म जन्म किती जन्म झाले तरी चालेल, परंतु फक्त एकच वरदान पाहिजे की आमचं प्रेम सदैव रामाच्या चरणामध्येच राहिलं पाहिजे. काय ही भक्ताची मागणी असते. म्हणून भक्त भगवंता व्यतिरिक्त कोणत्याच वस्तूची अपेक्षा करत नाही. आणि जो अपेक्षा करतो त्याला भक्त म्हटल्या जात नाही. त्याचंच उदाहरण तुकोबाराय देतात. म्हणतात भाडे करी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही. तुकोबारायांनी दृष्टांत दिलाय की एखादा हमाल असतो. हमाल तर माहितच आहेत ना तुम्हाला, की जे आपण शेतामधलं धान्य वगैरे काढलं की ते पोते उचलतात आणि आपले गोडाऊन असेल, घर असेल, गाडी असेल तर त्याच्यामध्ये ते टाकतात. तर असे जे हमाल आहेत, तर त्यांना आपण एक रेट ठरवून देतो की बाबा 30 रुपये पोत्यानं तुला आम्ही त्याचे पैसे देऊ. मग तो हमाल येतो, जेवढे पोते उचलल तेवढ्याचे तो काय घेतो? पैसे घेतो. जेवढे पैसे होतील तेवढे तुम्ही त्याला पैसे दिले की आता त्या पोत्याशी त्याचा काही संबंध राहतो का? राहतो का? काही संबंध नाही. का तो म्हणतो की मला त्याच्यातलं थोडंसं काढून घेऊ द्या बरं, असं होतं का? नाही. तसं तेच तुकोबाराय उदाहरण देतात. म्हणतात भाडे करी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही. की एखादा हमाल पाठीवर धान्याच्या किंवा साखरेच्या पोत्यांचा भार वाहतो, पण त्यास मजुरी व्यतिरिक्त पोत्यातील जे काही सार आहे, धान्य आहे, साखर आहे, याचा लाभ होत नाही. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात की त्याचप्रमाणे जो वृत्ती, भूमी, राज्य व द्रव्य मिळवण्याचे व देवपूजा हे सर्व जे काही आहे हे लोभाने जो करतो, किंवा भगवंताची पूजा सुद्धा लोभाने करतो, तर तुकोबाराय म्हणतात देवपूजेवरी ठेवूनिया मन, पाषाण पाषाण पूजी लोभे. दृष्टांत दिला की एखादा व्यक्ती देवपूजा करतो, परंतु देवपूजा करत असताना त्याचं त्या पूजेमध्ये जर लक्ष नसेल, काय फक्त लक्ष कशावर असेल की त्या पूजेमध्ये मिळणारी जी काही दक्षिणा आहे, याने भटजीबाचं लक्ष कशावर असतं? दक्षिणेवर. शेवटी किती दक्षिणा तुम्ही ठेवता?
तर भटजीबा त्याच्यावर खुश होतो, हे की नाही. तर तुकोबाराय म्हणतात की एखादा द्रव्य मिळावं यासाठी जर देवाची सेवा करत असेल, पण त्याच्यामध्ये भगवंताविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये जर श्रद्धा नसेल तर तुकोबाराय म्हणतात की त्याने केलेली जी काही पूजा आहे तर ती पूजा होत नाही. तर तुकोबाराय म्हणतात की पाषाणानेच पाषाणाची पूजा केली म्हणून समजलं पाहिजे. म्हटले पाषाणाने पाषाणाची, कारण की याची देवामध्ये श्रद्धा नसते. अहो पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहतो की आता पंढरपूरला बडवे असायचे, देवाच्या मंदिरामध्ये विठ्ठलाच्या कोण असायचे? बडवे. त्या बडव्यांना पांडुरंगाविषयी एवढी श्रद्धा नसायची, फक्त लोक किती दक्षिणा देतात याच्यावर त्यांचा जोर. काय आजही तुम्ही जर जगन्नाथपुरीमध्ये गेले तर जगन्नाथाच्या मंदिरामध्ये 10,000 पुजारी तुम्हाला तिथे पाहायला मिळतात, पण त्यांची जगन्नाथावर एवढी श्रद्धा नसते. तर येणारा जो भक्त आहे तो 100 देतो, 200 देतो, 500 देतो, ते लगेच बाहेर तुम्हाला भेटतात. हाँ क्यों भाई साहब कितने लोग हैं? 4 लोग हैं. हाँ हर एक का 200 200 300 300 लगेगा, आपको अंदर जाके दर्शन करा के लाता हो. आपल्याला वाटतं बाबा चला आज दर्शन होतं, पण त्यांच्या सोबतही सौदेबाजी करा. 300 रुपये नाही 200 घे. तो म्हणतो 200, त्यानं 200 म्हणले की आपल्याला म्हणावं लागतं नाही नाही 100 घे. मग 100 म्हटलं की तो म्हणतो नाही नाही. मग आपल्या ते थोडा असं घासघूस करतात. मग आपण म्हणायचं हा माल काय नाही आम्ही घेतो दर्शन. मग ते म्हणतात जे असेल ते 50 रुपये का दे ना. काय जो 300 रुपये माणूस म्हणत होता आता ते 50 रुपयावर तयार होतो. 50 रुपये दे बाबा, चाल तुला तिथं येतो. काय म्हणजे सांगायचं तात्पर्य की भगवंताविषयी अंतःकरणामध्ये जर श्रद्धा असेल तरच त्या ठिकाणी भगवंत प्राप्त होऊ शकतो. अहो नामदेवरायांचा दृष्टांत सर्वांना माहिती का नाही, की नामदेवाच्या हातून भगवंताने काय खाल्ला? नैवेद्य खाल्ला. आता नामदेवाचे वडील काही देवाला जीव घालत होते का? पण एक दिवस वडील गावाला गेले, नामदेवावर पाळी आली. नामदेवा, अरे आज तुला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, तुला देवाची सेवा करायची, असं म्हटल्यानंतर नामदेवराय म्हणले काय हरकत नाही. मग गेले पांडुरंगाच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि देवाला म्हणू लागले, पांडुरंगा अरे बाबा किती वेळ झाला, तुझ्या समोर हा नैवेद्याचं ताट ठेवलंय, तू खा. तर पांडुरंग बोलायला तयार नाही, हसायला तयार नाही, काहीच नाही. आणि मग त्यावेळी नामदेवराय कडक होते. नामदेवराय म्हणले, देवा अरे दररोज माझ्या वडिलांच्या हातचा नैवेद्य तू खातोस आणि आज वडील नाही आले तर माझ्या हातचा घ्यायला तू तयार होत नाहीस. म्हटले देवा नैवेद्य खातो का तो या पुढे डोकं फोडू? काय अहो भक्ती जर असेल तर त्या ठिकाणी पाषाणातून सुद्धा देव प्रगट होतो. म्हणून म्हणतात कि भाव के वश में है भगवान, भाव बिना सब साधन झूठो, बिरथा सकल विधान, भाव होय तो पाषाणों में, प्रगट होई भगवान, भाव के वश में है भगवान. की देव हा भावाने वशीभूत होतो. म्हणून म्हणतात प्रल्हादाकारने स्तंभी अवतार केला.
की नाही? प्रल्हादासाठी भगवान जड असणाऱ्या स्तंभातून प्रगट झाला. म्हटले का? कारण प्रल्हादाचा तेवढा भाव होता. तेवढाच भाव नामदेवरायांचा होता. म्हणून डोकं फोडतो म्हटल्याबरोबर मूर्तीतून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. काय मग सांगायचं तात्पर्य हे आहे की जर आपण एखाद्या मूर्तीची सेवा पाषाण म्हणून करत असू तर तुकोबाराय म्हणतात की जो व्यक्ती सेवा करतो त्याचा जर त्या मूर्तीमध्ये देवत्वाचा भाव नसेल तर पुढचाही सेवा करणाराही जडच आहे. मग पाषाणानेच पाषाणाची पूजा केली असं समजलं पाहिजे. आणि तेच पुढे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे फळ चिंतिती आदर, लाघव हे चार शिंदळीचे. तुकोबाराय म्हणतात की भक्तीचं जे काही फळ आहे, या आपण जगात फार मोठे भक्त आहोत असा जर एखाद्याला वाटत असेल की लोकांनी आपला आदर केला पाहिजे, की आपण फार मोठे भगवत भक्त आहोत, जर असं चिंतन एखादा करत असेल तर तुकोबाराय म्हणतात की अशी जी भक्ती आहे तर ही भक्ती व्यभिचारी भक्ती आहे म्हणून समजलं पाहिजे. तुकोबारायने दृष्टांत कशाचा दिला? म्हटले लाघव हे चार शिंदळीचे. पहा, तुकोबारायांची जी वाणी आहे तर तुकोबाराय म्हणतात की ही ढोंगी भक्ती आहे. म्हटले कोणाप्रमाणे? तर म्हणतात की एका स्त्रीचं उदाहरण दिलेलं आहे. म्हटले कोणाचं? तर शिंदळीचे असं शब्द वापरला शेवटी तुकोबारायांनी. शिंदळी बघा, शिंदळीची म्हणजे कोण? तर त्याचा अर्थ होतो की वेश्या ही वेगळी आहे आणि शिंदळी चा अर्थ काय केला? तर एखाद्या स्त्रीचा विवाह झालेला आहे, पण विवाह झालेला असताना ती आपल्या पतीच्या समोर तर चांगली वागते, पतीला खूप गोड 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 बोलते, पण आपल्या पतीला सोडून पती घराच्या बाहेर गेला की मग दुसऱ्या परपुरुषासोबत जी रममान होते, तर अशा स्त्रीला त्या ठिकाणी तुकोबारायांनी शिंदळीचे म्हटलेलं आहे. मग तेच तुकोबारायांना सांगायचंय की आपण जी भक्ती करत आहोत की भक्तीच्या बदल्यामध्ये भक्तीचं फळ म्हणून लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा, लोकांनी आपल्याला आदरावं, पूजन करावं, लोकांमध्ये आपली कीर्ती व्हावी असं मानणं म्हणजे एका प्रकारे त्या व्यभिचारी स्त्रीच्या वागण्याप्रमाणे ते भक्ताचं जीवन होऊ शकतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, की आपण जीवन जगत असताना एकनिष्ठ परमेश्वराच्या प्रती राहून फक्त देवावरती विश्वास ठेवून जर तुम्ही परमार्थ केला, भक्ती केली, तर देव तुम्हाला कशाचीही कमी पडू देत नाही. आणि म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवाराया. अहो, भक्तावर जे काही संकट येतील, आघात येतील, तर ते परमात्मा सदैव झेलत असतो, करत असतो, स्वतःवर घेत असतो. फक्त तेवढा दृढ विश्वास
त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये लागतो. बस पुंडलिक